डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आता त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांनी रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात आणखी एक तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे। मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात डॉक्टर उमा वळसंकर यांनी आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दिली असून तसा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी सदर बाजार पोलिसांकडे केली आहे। दरम्यान डॉक्टर उमा वळसंकर यांनी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहारासंबंधी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात अर्ज दाखल केल्यानं डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली असा प्रश्न उपस्थित होतोय। आता डॉक्टर उमा वळसंकर यांच्या अर्जानुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असं ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी राहत्या घरात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर मनीषा मुसळे माने हिला 2 महिन्यानंतर जामीन मिळालाय। मनीषा मुसळे माने ही सध्या जामिनावर बाहेर आहे। डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर 10 दिवसानंतर म्हणजे 29 एप्रिल रोजी डॉक्टर उमा वळसंकर यांनी मनीषा मुसळे माने हिच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवलं होतं। त्या पत्राद्वारे तुमच्या विरोधात कोणतेही आरोप न करता किंवा कोणताही ठपका न ठेवता तुमची प्रशासकीय अधिकारपदाची सेवा 1 मे 2025 पासून समाप्त करण्यात येते असं म्हटलं होतं। याशिवाय 27 एप्रिल रोजी उमा वळसंकर यांनी पोलिसांना लेखी जबाब दिला होता। त्यात मनीषा मुसळे माने हिचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्रास होत होता तसेच आर्थिक गैरव्यवहार या दोन्ही बाबत डॉक्टर शिरीष वळसंकर यांना माहिती झाली होती। त्यामुळे डॉक्टरांनी मनीषा हिचे हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकार काढून घेतले व ते नेवरेकर यांच्याकडे दिले होते। तर स्टोअरच्या सामान खरेदीसाठी वैद्य या दोघांची नियुक्ती करण्यात आली होती असंही उमा वळसंकर यांनी म्हटलंय। डॉक्टर वळसंकर यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। तरी घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही त्यांची पडताळणी झाल्याचा उल्लेख दोषारोप पत्रात दिसत नाही। आता यावर 29 जुलैला मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे न्यायालयात काय बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।